नाद खिल्लार जातीचा वारसा, महाराष्ट्राच्या परंपरेचा सर्व शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी बाजरीची भाकरी आणि दोन जातीला एक नंबर आहे. आपल्या सर्वांचे बालपण आठवून देणारा व सर्व पूर्वजांची जाण करून देणारा हा बेंदूर सण आहे. आपल्या पहिलंच नाव काय? सुंदर. महाराष्ट्रीयन बेंदूर सण हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं प्रतीक मानला जातोय. शेतकऱ्याच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तो. मित्रांनो, आज आपण कवठे गावामध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर कशा प्रकारे साजरा केला जातो ते आजच्या व्लॉग मध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तरी चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तरी बैलांच्या खांद्याला लोणी लावलं जातं, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण दोन नंदी आहेत, तुम्ही पाहू शकता. आपला हा हिरा आणि हा लाडक्या आहे, दोन्ही धुतलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण रंगवणार आहोत. देवाऱ्यात जसा देव असावा तसा आपल्या गोट्यात एक नंदी असावा. पावसात, उन्हात, रानात साथ देणारा शेतकऱ्याचा जीव असतो बैल. आज त्याचं अंग स्वच्छ पाण्याने मायेने धुतलं जातं. भावांनो, तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी आणि गुळ आणि ह्याच्यामध्ये तूप टाकून ह्याचं एकत्र मिश्रण केलं जातं, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला मलिदा असं म्हटलं जातं. आणि त्याचं एकत्र करून असा गोळ तयार केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी बैलांना खाण्यासाठी दिलं जातं. झाडाची मुळं आहेत, ह्याचं गोंड तयार केलं जातात अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि बैलाच्या गळ्यात हे अडकवलं जातं. बेंद्रा दिवशी याला मान असतो. परत सगळं साहित्य घेऊन आलो रानात, पिवळी मिक्स केली बघूया. तुम्ही म्हणता पंपा नका मारत नाही, पंपाला आमचा बैल म्हणजे घुसतो. त्यामुळे मागच्या वर्षी भरपूर धिंगाणा केला बैलांना, त्यामुळे यंदा आपलं फडक्याने दिलं विषय मिटवून. 4000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी तुमचं मनापासून हेच तुमचा प्रेम आज आमच्या बैलाच्या अंगावर जगासमोर दिसते. धन्यवाद परिवार. नमस्कार दादा. हा नमस्कार. तुमचं नाव सांगा. नानासाहेब ज्ञानोबा जाधव. आपल्या बैलाचं नाव काय? बैलाचं नाव सुंदर. किती वर्षाचा बैल आहे? काय बैल 4 वर्षाचा आहे. बैलाबद्दल खासियत सांगायचं म्हणलं तर काय सांगताल आपल्याला? बैलाबद्दल काय, जातीला ह्याला तोंड, शिंग, पाय जातीला एक नंबर आहे. रतीब कशा प्रकारे असते आपल्या बैलाला? रतीब मका भरडा, गव्हाचा भरडा मिक्स असतो दोन्ही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विक्रम बंधन जगताप. आपल्या बैलाचं नाव काय? बैलाचं नाव सोन्या. किती वर्षाचा बैल आहे? काय 4.5 वर्ष. बेंदूर हा सण आपल्याला देवाने एक प्रकारचं बैलाच्या स्वरूपात एक प्रकारचं आपल्याला वरदानच दिलेलं आहे. त्याच्या कष्टाच्या रूपानेच आपण बेंदूर शेतीत पिकवतो, तेच खातो. अशा सगळ्यांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? महेंद्र भानुदास जगताप. आम्हाला थोडंसं महाराष्ट्र बेंदुराबद्दल, सणाबद्दल माहिती द्या. महाराष्ट्रात बेंदूर हा सण अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या पूर्वजांची व त्यांच्या कष्टाची जाणीव करून देणारा, तसेच एक परिवाराचा जीवलग दोस्त, परिवारातील एक सदस्य, कितीतरी छान कीर्ती सर्जा राजा अशा काळ्या मातीची मशागत, नांगरट, पेरणी अशा प्रकारे आपण बैलातर्फे करतो. जणू परमेश्वराची आपल्याला देणगीच असल्यागत आहे. एक देवरूपातील अवतारच बैल म्हणून आपल्या घरी शंभू महादेवाचा अवतार आपल्या घरी असल्यागत आहे. आपल्या सर्वांचे बालपण आठवून देणारा व सर्व पूर्वजांची जाण करून देणारा हा बेंदूर सण आहे. त्याच्यात सर्वांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा आम्हाला. मानदास कृष्ण जगताप. त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्या दिवशी बैलाचा खांद मारतात. कशासाठी मारलं होतं देव खांद? ना ते खांद उतरावा लागतो ना देव काम केल्यामुळे. विश्रांती देते. त्यामुळं खांद मळावा लागतो. सकाळी बाजरीची भाकरी, सकाळी आणि दोन आळी वगैरे असं चारतात. गुळवणी, हळीव हे द्यायचं असतं. सगळं द्यायचं. हे आंघोळ घातल्यानंतर हे द्यायचं नैवेद्य द्यायचं. तुझा आणि रंगावल्यानंतर त्याला पोळीचा निवेद, पुरणपोळीचा नैवेद्य टाकून त्याची पूजा करायची. ती पहिल्यापासून रूढ आहे. पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आपल्या घरी बैल आहे. आपली पहिल्यापासून बैल आहे आमच्याकडे. होय. धन्यवाद साहेब. धन्यवाद. ठीक आहे. शेतकऱ्याच्या घरचा मानाचा सदस्य आज बैलपोळ्यानिमित्त रंगवला जातो मायेने, अभिमानाने. शिंगावर लिंबू, गळ्यात हार आणि 2 नवीन कासरे खास बेंद्रासाठी. हे केवळ सौंदर्य नाही तर बैलावरच्या मायेची आणि कवटेगावच्या अभिमानाची ओळख आहे. नमस्कार. तुझं नाव का? मयूर नारायण डेरे. आपल्या बैलाचं नाव काय? सुंदर. आणि उपवास कधी धरतात आणि कधी सोडला जातो बेंद्राच्या दिवशी? सकाळी धरला जातो आणि दुपारी बैलाची पूजन झाल्यावर सोडला जातो संध्याकाळी. धन्यवाद. धन्यवाद. आता काय घरचा बैल अजून पूजायचा राहिला होता. मग गावातनं येताना वस्तीवर येताना आईला सुद्धा घेऊन आलो निवद. आणि मग काय रानात आल्यावर आईनं मस्तपैकी बैलाला पूजलं, निवद दिला. बैलाच नाव नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मयूर तानाजी डेरे. बैलांची नावं सांगा आपल्या. हा आपला हिरा आणि हा सुंदर. महाराष्ट्रीयन बेंदूर सणाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. महाराष्ट्रीयन बेंदूर सण हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतीक मानला जातोय. शेतकऱ्यासाठी सतत त्याच्या सोबतीने काम करणारा त्याचा मित्र म्हणून आज शेतकऱ्याची पेरणी असू दे, नांगर असू दे, सगळं सतत शेतकऱ्याबरोबर मेहनत करणारा असा शेतकऱ्याचा मित्र वर्षातून एक दिवस त्याची सेवा म्हणून या सनातन धर्मामध्ये साजरा केला जातो. या दिवशी आपण देवासमान त्याचा सन्मान केला जातो. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रात आनंद उत्सवामध्ये हा बेंदूर सण साजरा करतो. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुहास दिनकर पोळ. आम्हाला रात्रीपासून बेंद्राला सुरुवात होती. आदल्या दिवशीपासून खांद मळल्यापासून तेव्हापासून काय काय असते सांगा. आणि बेंद्राच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बैलाचा खांद मळला जातो. हा शेतकऱ्याचा मित्र आहे बैल. म्हणजे हा शेतकरी, हा बैल म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तो एक असतो. आणि वर्षातून एकदा हा बेंद्राचा सण साजरा केला जातो. आणि त्या बेंद्रा दिवशी बैलाला पूर्ण आराम असतो. सकाळी बैलाला उठल्यानंतर धुवून घेतला जातो. त्यानंतर त्याला पिवडी दिली जाते आणि पिवडी दिल्यानंतर त्याला कलर काम करून सजावट केली जाते. आणि सजावट करून बैल गावात नेले जातात आणि पारंपरिक वाद्यानुसार गावात एक मिरवणूक त्यांची निघाली जाते आणि भैरवनाथ मंदिरापाशी देवाचे पूजन केले जाते आणि जो तो परत आपल्या गोट्यावर बैल घेऊन घरी येते. गावामध्ये बैल घेऊन येण्याच्या अगोदर बैलांची तयारी आणि बेंद्राची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. आणि आता आपण पुढच्या पार्टमध्ये गावामधला मिरवणुकीचा थरार बघणार आहोत.